Audio Jungle. आजच महाराष्ट्र त्रिलोक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। भाजप प्रणित अखिल भारतीय माथाडी कामगार संघटनेच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी तसेच नवी मुंबई विमानतळावरील कामगारांनी स्थापन केलेल्या भाजपच्या युनियनच्या उपाध्यक्षपदी प्रभुदास भोईर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या या निवडीकडे राजकीय वर्तुळात महत्त्वाच्या जबाबदारीसह त्यांच्या कामगिरीची पोचपावती म्हणून पाहिले जात आहे। पनवेल महानगरपालिका, रायगड जिल्हा परिषद तसेच पनवेल पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये प्रभुदास भोईर यांनी संघटनात्मक पातळीवर केलेले काम, कार्यकर्त्यांशी असलेला मजबूत संपर्क आणि मतदारांमध्ये केलेली प्रभावी मांडणी यामुळे पक्षाला चांगले यश मिळाले होते। त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्याची दखल घेत ही दुहेरी जबाबदारी देण्यात आल्याची चर्चा आहे। भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले। यावेळी प्रतिक्रिया देताना प्रभुदास भोईर यांनी वरिष्ठ नेत्यांचे आभार मानत मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करून कामगारांच्या हितासाठी अधिक जोमाने काम करणार असे सांगितले। तसेच त्यांनी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांचे आभार व्यक्त केले। आजचा अनुभव मी तुम्हाला बोललोच का खरंच मी आभार मानेन आणि अनुभव आपल्याला आहे म्हणून आपल्याला जिम्मेदारी दिलेली आहे। आता जिम्मेदारी तशी भेटत नाही आणि त्याच पद्धतीने आता तुम्ही बघा मला एक सोडून दोन पदं दिलेत आज स्वतः चव्हाण साहेबांच्या हातून दिलेले, म्हणजे महाराष्ट्राचे जे आमचे अध्यक्ष आहेत, प्रदेश अध्यक्ष आहेत, त्यांच्या हातून जर मला आज गौरव केलेला एक प्रकारे माझा, तर मी त्यांचं आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आमचे देवेंद्र फडणवीसजी यांच्या सर्वांचाच आणि आमचे सन्माननीय लोक रामशेठ असो, प्रशांत दादा असो किंवा आपले महेश शेठ असो, सर्वांच्याच आमच्या नेत्यांचा मी आभार मानेन। जिल्हाध्यक्ष असो, आमचे नितीन दादा असो, महापौर, सर्वांचाच मी आभार मानेन, कारण की आज त्यांचे जवळ मी काम केलं, त्याला माझं काम आवडला बघून आज माझे मोठे नेतेही मला आज जिम्मेदारी देऊन मला हे केलं, पद दिलं। सर्वात पहिले तर माझे कार्यकर्ते असो, माझे गावचे कुटुंबाचे माझे लोक असो, सर्व आमचे गावकरी असो किंवा माझे सर्व कार्यकर्ते जेवढे माझे वाहतूक संघटना असो किंवा जेवढे माझ्या संघटना आहेत तेवढे त्यांचाही आभार मानेन, कारण तुम्ही माझ्यावर जे प्रेम करता आणि विश्वास टाकता त्या विश्वासाने तुम्ही माझ्यासाठी एवढे लांब मुंबईला पण तुम्ही ज्या पद्धतीने आले तर खरंच मी तुमचे आभार मानेन आणि तुमचेही काय काम असेल तर आपली संघटनेमध्ये आपण पार करू।